नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज मी तुमच्या समोर एक अत्यंत क्रूर आणि लज्जास्पद सत्य मांडणार आहे। कल्पना करा, तुम्ही तुमच्या शेतात जाता आणि पाहता की तुमची जन्मभूमी, तुमच्या आजोळ्यांची मेहनत, तुमची एकमेव कमाईची जमीन कुणीतरी बळकावली आहे। तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाता आणि पोलीस काय म्हणतात? हा सिव्हिल मॅटर आहे, कोर्टात जा। एखाद्याने तुमचा मोबाईल चोरला तर लगेच FIR होते। एखाद्याने तुमची घड्याळ चोरली तरी तात्काळ तपास होतो। पण तुमची 5 ते 10 एकर जमीन, तुमचं घर, तुमची संपूर्ण संपत्ती बळकावली गेली तर कोर्टात जा। हे न्याय आहे का? हे कायद्याचं राज्य आहे का? मित्रांनो, हे फक्त तुमचं माझं नाही, हे लाखो भारतीयांचं वास्तव आहे। नवीनतम आकडेवारी सांगते, NCRB आणि इतर रिपोर्टनुसार भारतात जमीन वादांमुळे दरवर्षी हजारो खून होतात। उत्तर प्रदेशातच 2017-2021 दरम्यान जमीन मालमत्ता वादांमुळे 3000 पेक्षा जास्त खून झाले। लँड कॉन्फ्लिक्ट वॉच अँड CPRच्या अभ्यासानुसार 7 ते 8 दशलक्ष लोक जमीन वादांमुळे प्रभावित आहेत आणि 2.5 दशलक्ष हेक्टर जमिनीवर संघर्ष चालू आहे। हे युद्ध नाही, हे सिव्हिल डिस्प्यूट म्हणतात। पण हे सिव्हिल म्हणजे काय? म्हणजे 30 ते 40 वर्ष कोर्टात केस चालते। तुम्ही गरीब शेतकरी आहात, वकील फी, कोर्ट खर्च, साक्षीदार सगळं संपतं आणि शेवटी तुम्हीही संपता। गुन्हेगार मोकळा फिरतो आणि पीडित तुरुंगात जातात। आज भारतात बुलेट ट्रेन आहे, चंद्रयान आहे, डिजिटल इंडिया आहे, पण सिव्हिल न्याय अजूनही 1908चा CPC ब्रिटिशांनी बनवलेला कायदा, जो आजही शेतकऱ्याच्या गळात फास आहे। भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये ऑर्गनाइज्ड क्राईम मध्ये लँड ग्रॅबिंगचा उल्लेख आहे। किडनॅपिंग, एक्स्टॉर्शन, लँड ग्रॅबिंग, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, पण तरीही बहुतेक राज्यात हे क्रिमिनल गुन्हा नाही। FIR घेत नाहीत कारण सिव्हिल गुन्हेगारांना माहिती आहे जेल होणार नाही, फक्त केस आणि केस म्हणजे 20 ते 30 वर्ष। इतर देश असे केस कसे हाताळतात? अमेरिका, सिंगापूर, जपान सारख्या देशात प्रॉपर्टी क्राईम म्हणजे मालमत्ता चोरी, फसवणूक किंवा बळकावणे हे सिरियस क्रिमिनल ऑफेन्स मानले जाते। तिथे गुन्हेगारांना 5 ते 20 वर्ष जेल होऊ शकते। पण भारतात काय? जुनी दारू नवीन बॉटलमध्ये दिल्यासारखं आहे। भारतीय न्याय संहिता BNS मध्ये ऑर्गनाइज्ड क्राईम अंतर्गत लँड ग्रॅबिंगचा उल्लेख आहे। सेक्शन 111 मध्ये किडनॅपिंग, एक्स्टॉर्शन, कॉन्ट्रॅक्ट किलिंग सोबत लँड ग्रॅबिंग सुद्धा ऑर्गनाइज्ड क्राईम म्हणून। पण तरीही बहुतेक राज्यात हे मुख्यतः सिव्हिल मॅटर आहे। FIR घेत नाहीत कारण सिव्हिल आहे। गुन्हेगार निर्भय होतात कारण शिक्षा शून्य किंवा उशिरा। मित्रांनो, हा फक्त जमिनीचा प्रश्न नाही, हा स्वातंत्र्याचा प्रश्न आहे। आज जमीन बळकावली जाते, उद्या तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमचं जीवन। गरीब शेतकरी संपतो कारण केस चालते तहसील ते सुप्रीम कोर्ट, 30 ते 40 वर्ष, आणि न्याय मिळतो तरी उशिरा किंवा कधीच नाही। आता पुरे, हे बदलण्याची वेळ आली आहे। मी ठामपणे सांगते, उपाय हे आहेत आणि हे शक्य आहे। जमीन बळकावणे गंभीर गुन्हा घोषित करा, राष्ट्रीय स्तरावर कायदा आणा, 10 ते 20 वर्ष सक्त मजुरी, जसे गुजरात लँड ग्रॅबिंग प्रोहिबिशन ॲक्ट मध्ये आहे। BNS मध्ये ऑर्गनाइज्ड क्राईम अंतर्गत लँड ग्रॅबिंग आहे, पण ते सर्वसामान्य केसेससाठी लागू करा। त्यानंतर दुसरे म्हणजे वन नेशन वन पिनल कोड आणि वन नेशन वन प्रॉपर्टी कोड। 50 वेगवेगळ्या राज्य कायद्यांचा गोंधळ बंद करावा। एक समान लँड लॉज, रेव्हेन्यू रेकॉर्ड्स, म्युटेशन, 7/12 सर्व डिजिटल आणि पारदर्शक असावेत। त्यानंतर तिसरं म्हणजे फास्ट ट्रॅक सिव्हिल कोर्ट्स, जमीन वादांसाठी 1 ते 2 वर्षात निकाल। आज देशात 850 फास्ट ट्रॅक कोर्ट्स फंक्शनल आहेत। 2026 पर्यंत मुख्यतः हेनियस क्राईम आणि वुमन रिलेटेड केसेससाठी, पण लँड डिस्प्यूटसाठी स्पेशल फास्ट ट्रॅक डिव्हिजन सुरू करा। जसे प्रॉपर्टी केसेस पेंडिंग जास्तीत जास्त 5 वर्षासाठी FTCचा वापर होतो। त्यानंतर पोलीस रिफॉर्म, FIR नोंदवणे बंधनकारक करा। फसवणूक, फॉर्जरी असल्यास BNS सेक्शन 318, 336 क्रिमिनल ऑफेन्स म्हणून FIR घ्या, अन्यथा पोलिसांवर कारवाई करा। त्यानंतर खोटे दस्तऐवज, खोटी साक्ष हे स्वतंत्र क्रिमिनल ऑफेन्स आहे। BNS मध्ये फॉर्जरी आणि फ्रॉडसाठी पेनल्टीज वाढवल्या आहेत, 7 वर्षापर्यंत जेल होऊ शकते। त्यानंतर डिजिटल लँड रेकॉर्ड्स, सर्व 7/12, म्युटेशन्स,
ऑनलाईन, ब्लॅक चेन किंवा सिक्युअर डिजिटल सिस्टीम वापरा, जेणेकरून बनावट दस्तऐवज अशक्य होईल. आज भारतात डिजिटल इंडिया अंतर्गत लँड रेकॉर्ड्स डिजिटाइज होत आहेत, पण ते मॅन्डेटरी आणि पारदर्शक करा. हा बदल पैशाने होणार नाही, राजकीय इच्छाशक्तीने होईल. जर आम्ही गप्प बसलो तर पुढची जमीन तुमची असेल. तुमची मुलं नातवंड रस्त्यावर येतील. आजच आवाज उठवा. तुमच्या आमदाराला विचारा, जमीन बळकावणं गुन्हा का नाही? हा व्हिडिओ शेअर करा, कमेंटमध्ये लिहा, जमीन बळकावणं गुन्हा ठरवा. कारण आज जमीन बळकावली जाते, उद्या स्वातंत्र्य. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.